बॉम्बे हायकोर्ट नागपूर बेंच पर्सनल असिस्टन्स पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. तर या ठिकाणी मुलाखतीस पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची लिस्ट लावण्यात आलेली आहे. तर मित्रांनो पहा, सुरुवातीला टेस्टसाठी 1069 कॅन्डिडेट्स पास झाले होते. त्याच्यानंतर म्हणजे पात्र झाले होते. टेस्ट दिली. टेस्ट झाल्याच्यानंतर त्यापैकी केवळ 60 विद्यार्थी परीक्षा पास होऊ शकले आणि त्याच्यानंतर राहिलेले आता 43 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आलेले आहे. म्हणजे 63 पैकी 43 विद्यार्थी हे मुलाखतीसाठी पात्र झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे. तर पहा, मुलाखत या विद्यार्थ्यांची होणार आहे आणि मुलाखत कधीपासून सुरू होणार आहे? 24 एप्रिल 2025 पासून 3 मे 2025 पर्यंत ही मुलाखत चालणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांची डेट्स त्यांनी त्यांच्या नावासमोर दिलेले आहे. डेट्स दिलेली आहे आणि नाव दिलेलं आहे. ही लिस्ट आपण टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता आणि मुलाखतीचा ॲड्रेस आहे, हा मुलाखतीचा ॲड्रेस आहे. या ॲड्रेसवर तुम्हाला काय करायचं, त्या ठिकाणी वेळेवर जायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुलाखतीला जात असताना काय करायचं आहे, जे काही आपले आयडेंटिटी प्रूफ आहे ते ओरिजिनल आयडेंटिटी प्रूफ आपल्याला काय करायचं आहे, कोणतंही एक सोबत ठेवायचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे, की जे काही जाहिरातीमध्ये आपल्याला मुलाखतीस येताना डॉक्युमेंट्स सांगितले होते, ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला काय करायचे, सोबत घेऊन जायचे आहे. पहा, या ठिकाणी जे काही जाहिरातीमध्ये दिलेले डॉक्युमेंट्स आहे, सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्हाला न्यायचं फॉर्म असेल, त्याच्यानंतर जे काही फीस भरलेली पेमेंट रिसिप्ट असेल आणि तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स. तर त्यापैकी एकही डॉक्युमेंट नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखतीमधून बाद करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे सर्व गोष्टी तुम्हाला काय करायचं, केअरफुली वाचून एकदा संपूर्ण गाईडलाईन्स वाचून त्या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि एनी काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा समस्या असेल तर ह्या ठिकाणी त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, मुलाखती संदर्भामध्ये माहिती त्यांना विचारू शकता, तुम्हाला काय प्रॉब्लेम वैयक्तिक वाटत असेल तर. अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो, तुमचं नाव आहे, सीट नंबर आहे, मिडल नेम, लास्ट नेम आणि या ठिकाणी डेट्स दिलेली आहे आणि रिपोर्टिंग टायमिंग देखील दिलेलं आहे. ह्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF स्वरूपामध्ये मिळून जातील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोर्ट भरतीची तयारी करत असाल तर त्या संदर्भामध्ये शिपाई असो वा लिपिक असो, या संदर्भामध्ये आपण क्वेश्चन सेट तयार केलेले, त्यामध्ये आतापर्यंत झालेले जे काही मागचे क्वेश्चन सेट आहेत त्यांचा देखील आपण त्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि टायपिंगचे पॅसेजसुद्धा आहे, कम्प्युटर ई-बुक आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं एक्झाममध्ये विचारत असतात पॅटर्ननुसार त्या पद्धतीने आपण तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या वेबसाईटची, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता.